श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकामासाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील। पत्ता मुख्य शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया लाईफलाईन केमिकल समोर, दुसरी शाखा MIDC इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर, अक्कलकोट रोड, सोलापूर। संपर्क क्रमांक 9423591259 व 8087551679। नेहमी वादग्रस्त असलेले सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त निलेश एलगुंडे यांची या कार्यालयातून बदली झाली पाहिजे, या मागणीसाठी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतोय। येणाऱ्या मंगळवारी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय समोर आंदोलनाची या ठिकाणी आम्ही हाक पुकारलेले। सहाय्यक बांधकाम कामगाराच्या खरोखर भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे आणि जे भांडे संच वाटपच्या नावाखाली जे एजंट, जे दलाल, जे ठेकेदार आहेत त्यांनी खरोखर गोरगरीब लोकांच्या सर्वसामान्य कामगाराचं या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात लूटमार केली, त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांचा ठेका रद्द झाला पाहिजे। आज गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला पत्रव्यवहार करतोय की जे बोगस नोंदणी झालेले, जे खरोखर जे कामगार नाहीत, ज्यांनी खरोखर या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि बांधकाम कामगार जे खरे आहेत ते बाजूलाच राहिलेत, तशावर कारवाई करा म्हणून आम्ही वारंवार पत्र देतोय। परंतु या ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली आहे, तो कुणाची कारवाई केलेली आहे? ज्याच्याकडून टक्केवारी मिळाली नाही। मृत्यू दाखल्या प्रकरणात कारवाई केले म्हणतात, जवळपास अनेक प्रकार आहेत, टक्केवारी नाही भेटली कारवाई करतो, गोरगरीब लोकांवर कारवाई केलेली आहे। तुमच्यात दम असेल तर त्या ठेकेदारावर कारवाई करा, ज्याने सर्वसामान्य लोकांना शिबिराच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले आहे। आमच्या या माध्यमातून अशी विनंती आहे आणि अशी मागणी आहे की हे जे संच भांडे वाटप करतात या लोकांनी, सर्व जे लोक आहेत जे कामगार आहेत ज्यांना संच हवा असते त्यांच्याकडनं 1000, 2000, 1500 म्हणजे ह्यांच्या मनाला येईल त्या पद्धतीने यांनी पैसे घेतलेले आणि आमच्याकडे पुरावे सुद्धा आहेत। अनेक लोकांना या माध्यमातून मी आवाहन करतो की तुमचे जे पैसे कोणी म्हणजे ह्या लोकांनी घेतलेले आहेत आणि तुम्हाला वाटत असेल की ह्या भ्रष्टाचार थांबला पाहिजे तर आपण युवा भीमसेना सामाजिक संघटनेकडे या ठिकाणी तक्रार करावी। आज आम्ही कामगार मंत्री यांना आम्ही पत्रव्यवहार केलाय आणि त्यांच्याकडनं उत्तर सुद्धा आलंय की तुम्ही आम्हाला पुरावे द्या, आम्ही कारवाई करतो आणि जे गोरगरीब लोकांची फसवणूक झालेली त्यांचे पैसे सुद्धा आम्ही परत करायचा प्रयत्न करू। या माध्यमातून मी एवढं बोलतो आणि जे सुरक्षा रक्षक आहेत त्या सुरक्षा रक्षकाची भरती करण्यासाठी या ठिकाणी तो पण खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। आमच्याकडे तो सुद्धा पुरावे आहेत की हा जो एजंट आहे, जे कार्यालयातले जे कर्मचारी आहेत त्यांनी फोन पे वरून पैसे घेतलेले, 500 वेटिंग, 200 वेटिंग असणारे लोक बाजूला राहिले, ज्यांनी पैसे दिले त्याची भरती केली। म्हणजे नेमकं काय चाललंय? आणि हे निलेश एलगुंडेची भरती झाली, आपलं कारवाई झाली पाहिजे, बदली झाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आम्ही आंदोलन करतोय। जर या आंदोलनामध्ये आमची जर दखल घेतली नाही तर आझाद मैदानावर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे लवकरच।